मेरी आँखों से मांग ले तू मेरे सामने मैं तेरे सामने तुझको देख करूं। आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका। हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला आहे। सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे। अलाइट मोशन ओपन केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रीसेट आणि सेकेपिक प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे आहे। इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर बघू शकता काही तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार। स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्यानंतर आता तुम्हाला इथं फोटो ॲड करायचे आहे। फोटो ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। तुम्हाला जो इथं फोटो ॲड करायचा आहे त्या फोटोवरती क्लिक करून 3 डॉटवरती यायचं आहे। फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। फोटोच्या लेअरवरती क्लिक करून पहिल्या बिटवरती आल्यानंतर इथं 2 नंबरचा ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करायचं आहे। प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। मीडियावरती यायचं आहे। फोटोवरती क्लिक करायचं आहे। 3 डॉटवरती यायचं आहे। फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून एक्स्ट्रा इथून कट करून घ्यायचं आहे। तर असे सर्व फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत। चला तर मी असे सर्व फोटो ॲड करून घेतो। तर बघू शकता तुम्हाला काही अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे आहे। फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला इथून बॅक येऊन जायचं आहे। बॅक केल्यानंतर सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर तुम्हाला पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। पहिल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। दुसऱ्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे। हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला दुसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तिसऱ्या फोटोला पण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। चौथ्या फोटोला पण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। 5 नंबरच्या फोटोला पण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि 6व्या जो काही फोटो आहे त्याही फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि ह्या फोटोला पण तुम्हाला कुठपर्यंत 8.29 सेकंदापर्यंत हा इफेक्ट लावून घ्यायचा आहे। ते झाल्यानंतर तुम्ही बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर 3 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे। हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे। 9.27 सेकंदावर त्याच्यानंतर या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्यानंतर बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला 4 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे। 10.23 सेकंदावर त्याच्यानंतर या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। केल्यानंतर तुम्हाला 2 फोटो सोडायचे आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। परत 2 फोटो सोडायचे आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट लावायचा आहे। तर चला तर मी असे सर्व फोटोला हा इफेक्ट लावून घेतो। तर इफेक्ट लावल्याच्या नंतर इथून बॅक यायचं आहे। बॅक यायच्या नंतर सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर तुम्हाला 6व्या नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला हा इफेक्ट लावायचा आहे। 11.10 सेकंदावर त्याच्यानंतर या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्यानंतर 1 फोटो सोडायचा आहे तुम्हाला आणि 13.2 सेकंदावर त्याच्यानंतर या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। केल्यानंतर 15.1 सेकंदावर त्याच्यानंतर या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। 16.22 सेकंदावर त्याच्यानंतर या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। 18.19 सेकंदापर्यंत हा फोटोला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। 7 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला हा इफेक्ट लावायचा आहे। 12.1 सेकंदावर त्याच्यानंतर या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। केल्यानंतर तुम्हाला 13.23 सेकंदावर त्याच्यानंतर या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। 15.16 सेकंदावर त्याच्यानंतर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। केल्यानंतर आता तुम्हाला 17.9 सेकंदावरती आल्याच्यानंतर परत इथं हा इफेक्ट पेस्ट करायचा आणि तुम्हाला 9.0 सेकंदावरती हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। आता तुम्हाला इथे 3 लेअर दिसणार आहे। 3ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे
आणि इथून कॉपी लेअर करायचं आहे, बॅक यायचं आहे, बिटमार्क सेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर इथं पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. तिन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे, सगळ्यात लास्टला यायचं आहे. खाली तुम्हाला एक आयकॉन दिसणार त्यावर क्लिक करायचं आहे. जे काही खालची लेअर आहे त्या खालच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि इथून त्याला कट करून घ्यायचं आहे. काय अशा प्रकारे. तर आता तुमचा व्हिडिओ इथं एकदम रेडी झालेला आहे. याला सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक सेव्हचा ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करायचं आहे आणि ते एक्सपोर्टवर क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाणार. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.